नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रतापगड वॉर पार्ट 7 मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एनिवेज, लास्ट टाइम मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की आपला जो अफजल खान जो आहे तो कुठल्या रूटने आला हे मी तुम्हाला दाखवीन, बिकॉज ते खूप गरजेचं असतं दाखवणं, बिकॉज तो विजापूरहून निघाला, 2 कोस चालला आणि ऑल दोस सगळी इन्फॉर्मेशन होती. तर आता मी तुम्हाला ती गोष्ट दाखवतो आहे की तो कुठल्या रूटने आला. माझ्याकडे मॅप आहे, प्लीज थोडंसं समजून घेतलं तर बरं होईल. या, दिस इज द मॅप विच आय वुड लाईक टू शो यू. या, दिसतंय तुम्हाला सगळ्यांना? या, सो इकडनं त्यांनी स्टार्ट केलेलं आहे विजापूरहून, ह्या प्रकारे आला, तुळजापूरला गेला, तिकडनं इकडे आला, ह्या प्रकारे बघा तुम्हाला दिसतंय, ह्या प्रकारे तो पुढे 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 येऊन तो असा वाईला आला, वाया पंढरपूर तो आलेला आहे. ते पंढरपूरसुद्धा तुम्हाला दिसतंय तिकडे. सी, this is the exact map how Afzal Khan comes to or reach to Y. Anyway, मी तुम्हाला सांगितलं होतं, मी तुम्हाला तो मॅप दाखवीन, म्हणून तो मॅप मी तुम्हाला दाखवलेला आहे. आता आपण येतोय पुढे. लास्ट टाइम मी तुम्हाला आणखी पण एक गोष्ट सांगितली होती, ती अशी होती की मंत्रयुद्ध. मंत्रयुद्धाचा अर्थ असा आहे की दोन्हीकडचे जे वकील असतात जे आणि ते मुत्सद्दी असतात ते यांचे म्हणजे बोलणी होतात, ती मंत्रयुद्ध असते. ठीक आहे, ही टर्म मी ॲक्च्युली एकाकडून उचललेली आहे, ही माझी स्वतःची टर्म नाही आहे, हे मी आधीच क्लिअर करतो. बिकॉज मला कसं आहे की ह्या आपल्या टर्म्स नसतात, हे आपण कुठे कुठे ऐकून वाचून आपण ह्या टर्म्स आणतो, बिकॉज त्या टर्म्स खूप छान असतात, खूप सुंदर असतात. सो म्हणून हे मंत्रयुद्धाचा अर्थ काय, ती युद्धाच्या पूर्वी, युद्धाच्या आधी प्रत्येक जण आपल्या ते दोन पण पार्टीज आपल्या ऑपोजिशन्सला आपल्या टेरेन्सवरती, म्हणजे जिकडे आपण कम्फर्टेबल आहोत तिकडे ओढण्याचा प्रयत्न करतात. त्याच्या मागे हेतू हाच की बाबा आम्हाला हे वॉर जिंकायचं आहे, वी वॉन्ट टू विन दिस वॉर. याच्यामध्ये बरीच वकिली झालेली आहे आणि बरेच काही याच्यामध्ये घटना घडलेली आहे. तर आता कसं आहे की मंत्रयुद्ध हे लेटर्सच्या वरती असतं, एकमेकांना दोन्ही पण लीडर्स लेटर पाठवतात, दोन्ही पण लीडर्सचे वकील लेटर्स पाठवतात आणि त्यावरती सगळं त्यांचं चाललेलं असतं. त्यानंतर तुमचं ठिकाण सर्व काय ठरतं. सो इट इज लाईक दॅट. सो आज थोडेसे 2 ते 3 लेटर्स तुमच्याकडे येतील, तुम्हाला शांतपणे ऐकायचं आहे, मी जास्ती जोर देणार नाही, कारण मला असं जाणवतं की हे तेवढं इझी नाही आकलन करणं. आपल्याकडे वर्डिंग्स आहेत, कोण काय बोललं हे आपल्याकडे उपलब्ध आहे. सोर्स आहे कंटेम्पररी डॉक्युमेंट शिवभारत. एनिवेज, नाव आता ह्याच्यामध्ये वकिलावरून आपण सुरुवात करतो ऑब्व्हियसली. तर अफजुल्लाचा वकील होता कृष्णाजी भास्कर, एव्हरीवन नोज. असं म्हणतात की तो कुलकर्णी होता वाईचा, बट ह्याचा प्रूफ मिळालं नाही की तो कुलकर्णी होता म्हणून वाईचा. ओके. आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते, ते होते पंताजी गोपीनाथ बोकील. पंताजी गोपीनाथ बोकील हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील होते त्यावेळेस, प्रतापगड वॉरच्या वेळेस. याच्यामध्ये बरीच नावं तुमच्या समोर येतील, बरंच काही लेटर मी तुम्हाला दाखवणार आहे इकडे वाचून, बिकॉज माझ्याकडे उपलब्ध आहेत लेटर्स, ते मी तुम्हाला वाचून दाखवणार आहेत. शांतपणे ऐकायचं. हे प्रकरण 2 ते 3 लेटर्सनी भरलेलं आहे. याच्या पुढेही 2 ते 3 लेटर्स येतील, पण ते पार्ट 8मध्ये येतील, बिकॉज मला इकडे कोणालाही कन्फ्यूज करायचं नाही. सो इट विल बी कीपिंग लाईक मोर इझी फॉर एव्हरीवन. आय वॉन्ट एव्हरीवन टू अंडरस्टँड इट. सो इट्स लाईक दॅट. मुव्हिंग फर्दर, पंताजी गोपीनाथ बोकील हा माणूस ॲक्च्युली कोण, तर शास्त्रच्या पुढे 3 कोसावर एक गाव आहे, त्याचं नाव हिरवे. तर हिरवे गावाचा हा माणूस आणि छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब वगैरे ह्यांचा खूप जवळचा संबंध, एवढा की छत्रपती शिवाजी महाराज यांना पंतोजी तो काका म्हणायचे आणि जिजाबाईंचा यांच्यावर नितांत विश्वास, यात काहीच शंका नाही. कृष्णाजी भास्करबद्दल मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता पुढे कसं आहे की हा आला वाईला, कोण, अफजुल्ला वाईला आला. मी तुम्हाला मगाशी मॅप दाखवला तो कसा आला ते. अफजुल्ला वाईला आल्याच्या नंतर मंत्रयुद्ध स्टार्ट झालं. त्यानंतर ही गोष्ट गडावरती आली की खानाचा वकील येतोय. वास्तविक पता हा एक सामान्य माणूस, बट खानाचा वकील म्हणून जास्ती कुतूहल दाटलं. खान काय चीज आहे हे तुम्ही जाऊन पार्ट 4 पार्ट 5 मध्ये मी एकदम डीपमध्ये तुम्हाला सांगितलं. पार्ट 1 पार्ट 3 पार्ट 4 पार्ट 5 मध्ये कॅन गो अँड सी, बिकॉज हे वॉर एवढे इम्पॉर्टंट ह्या करता आहेत कारण ह्या वॉरमध्ये सर्वच कस लागला आहे. आपला जो कस लागला आहे म्हणजे बुद्धीचा कस,
बळाचा कस, स्ट्रॅटेजीचा कस, ॲक्शन्सचा कस, सायकोलॉजीचा कस, सर्वाचा कस लागलेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक कसामध्ये टॉपला म्हणजे जिंकलेले आहेत. सो खूप डिफिकल्ट असतं. आणि मंत्रयुद्ध, पंताजी गोपीनाथ बोकील हा माणूस जो आहे अप्रतिम माणूस. बिकॉज आपल्याला हवा असलेल्या टेरनवरती एवढ्या मोठ्या मुत्सद्द्याला, एवढ्या मोठ्या विनरला, ही वॉज अ विनर. अफजल खान कधी हारलेला नव्हताच. आणि अत्यंत बळकट आणि सगळं तिथं फिजिकल तर आहेच, पण बाकीसुद्धा खूप काही आता पॉवरसुद्धा खूप होती. ते अफजल खान, मोहम्मद शाही वगैरे असं काय काय ते शिक्क्यामध्ये वगैरे यायचं. गर अर कुनद फजल, गर अर्ज कुनद सिपाही, अर्ज फजल फुजला फजल अफजल अजहर मलकी बजाय तस्बी तो आवाज आहेत अफजल एव्हरीथिंग आय टोल्ड यू बिफोर. हे सगळं यायचं. सो ऑब्व्हियसली हे सगळं असून देखील एवढ्या मोठ्या माणसाला पंताजी गोपीनाथ बोकील यांनी कसं उतरवलं पाण्यात, तो कसा आला वाईहून तिकडे जावळीत, हा ट्रॅप जो तयार करतात ह्यालाच मंत्रयुद्ध म्हणतात. तो मंत्रयुद्धात जे जिंकतात ते जवळजवळ 50% ते 60% जिंकलेले असतात. ठीक आहे, इट इज लाईक दॅट. सो आता ह्याच्या पुढे मग ती एक कुतूहल दाटली की अरे हा तर सामान्य माणूस, पण निवळ खानाचा वकील म्हणून ते कुतूहल दाटलं आणि हा तिकडे आला. आणि त्याची खूप चांगली सरबराही केली. त्याच्याकडे मुक्कामाचं ठिकाण खूप चांगलं केलं. छत्रपती शिवाजी महाराज हा अत्यंत जबरदस्त माणूस प्रत्येक गोष्टीत. तर त्याची माणसंसुद्धा अत्यंत जबरदस्त प्रत्येक गोष्टीत. तर तिकडे त्यांची चांगली सरबराही झाली. खानाच्या वकिलाची, कृष्णाजी भास्करची, आणि त्याची चांगली राहायची सोय पण झाली. आता वेळ दडवून चालणार नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांना ही गोष्ट माहीत होती. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्करांना भेटायला बोलवल्याच्या नंतर सभासद बकरीमध्ये जे येतं ते लेटर वर्ड्स टू वर्ड्स मी तुम्हाला वाचून दाखवतोय. मला ते पाठ आहे तरीही कुठे काही चुकू नये म्हणून मी ते खाली बघून वाचून दाखवतो. बिकॉज मला चुकीची इन्फॉर्मेशन कुठे पण फॉरवर्ड नाही करायची. नॉट अ सिंगल वर्ड आय वॉन्ट टू मेक अ मिस्टेक द्या. सो मी हे वाचून दाखवतोय. कृष्णाजी भास्करांनी जी साखरपेरणी केली, कशी केली आणि ते काय म्हणतायत अफजल खानाचे वकील छत्रपती शिवाजी महाराजांना फर्स्ट टाइम भेटून, ते ऐका. ते असं म्हणतात, खाने आजम अफजल खान, मोहम्मद शाही विजापुरातून वाईत आले आहेत. आपले तीर्थरूप महाराजसाहेब शहाजीराजे यांच्यात आणि खानसाहेब यांच्यात पुरातन भाईचारा व स्नेह चालत आला आहे. त्यामुळे खानसाहेबास आपण इतर काही नाही, आपण येऊन खानसाहेबास भेटावे. आपण बादशहाकडून तळकोकणाचे राज्य आणि जहागीर देवोतील म्हणजे तळकोकणाचे राज्य आणि जहागीर देवोतील म्हणजे आदिलशहाकडनं तुम्हाला मिळवून देतील. कोण? अफजल खान तुम्हाला मिळवून देतील असं. त्यानंतर तुम्ही जे गडकोट घेतले आहेत तेही तुमचेच राहतील. वरकरही नावाजतील. जितके आपल्या मनात असेल ते प्रमाणे सरंजाम देवोतील. आपण केवळ खान साहेबास भेटण्यास येणे. कृष्णाजी भास्कर छत्रपती शिवाजी महाराजांना फर्स्ट टाइम ज्यावेळेला भेटले प्रतापगडावर त्यावेळेला हे वाक्य होतं. मी एकदा परत हे रिपीट करतो लेटर. कृष्णाजी भास्कर छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतात खानाकडून, खाने आजम अफजल खान मोहम्मद शाही विजापुरातून वाईत आले आहेत. आपले तीर्थरूप महाराजसाहेब शहाजीराजे यांच्यात आणि खानसाहेब यांच्यात पुरातन भाईचारा व स्नेह चालत आला आहे. त्यामुळे खानसाहेबास आपण इतर काही नाही, आपण येऊन खानसाहेबास भेटावे. पुढे ते म्हणतात, आपण बादशहाकडून तळकोकणाचे राज्य आणि जहागीर देवोतील म्हणजे तुम्हाला ते देवतील, आदिलशहाकडून मिळवून देतील. पुढे म्हणतात, तुम्ही जे गडकोट घेतले आहेत तेही तुमचेच राहतील. वरकरही नावाजतील. जितके आपल्या मनात असेल ते प्रमाणे सरंजाम देवोतील. आपण केवळ खानसाहेबास भेट्यास येणे वाईला. असा हा कृष्णाजी भास्कर छत्रपती शिवाजी महाराज म्हणत होता. साखरपेरणी वगैरे काय आपण त्याला म्हणतो ते तो करत होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं उत्तर यावरती असं आहे. ते काय म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज कृष्णाजी भास्करांना? ते असं म्हणाले, जसे तीर्थरूप महाराज साहेब तसेच आम्हाला खान साहेब, त्यांची भेट अलबत्ता घेऊच. छत्रपती शिवाजी महाराज त्यांना असं म्हणाले, जसे तीर्थरूप महाराज साहेब म्हणजे जसे शहाजीराजे त्यांचे वडील त्यांना, तसेच आम्हाला खान साहेब, त्यांची भेट अलबत्ता घेऊच. यापुढे कृष्णाजी भास्कर जे आहेत
ते पुढे आलेले आहेत आणि त्यांनी लिटरली अफजल खानाचं पत्र आहे, अफजल खानाने जे पत्र लिहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना ते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात दिलेलं आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट अशी की लोक विचारते हां मग पुढे काय आलं त्या पत्राचं काय झालं, असं नसतं. ज्या वेळेला एखादा वकील एखाद्या राजाच्या हातामध्ये पत्र देतो तर ते पत्र लगेच उघडायचं आणि मग त्यावरती भाष्य करायचं, ह्याला राजकारण म्हणत नाही. हा शिरस्ताही नाही आणि हे राजकारणी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं ठीक आहे, आम्ही तुम्हाला उद्या ह्याचं उत्तर देऊ. मग काय झालं पुढे, त्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं राज्यमंडळ, तो वेळपर्यंत राज्यमंडळ स्थापन झालं होतं. एनिवेज काही नावं पण आपल्याकडे आहेत. त्यानंतर कृष्णाजी भास्कर मुक्कामास निघून गेले, त्यांची सरबाळी खूप छान ठेवली होती. सो त्यानंतर ते तिकडे मुक्कामास निघून गेले प्रतापगडावरती. मग पुढे काय झालं तर पुढे असं झालं, नंतर राज्यमंडळांसह राजमंडळ जे शिवाजी महाराजांनी स्थापन केलं होतं त्यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज खलबतखान्यात बसले असतील किंवा कोर्टात त्यांच्या सदरवरती बसले असतील. पण आपल्याला इकडे हे महत्त्वाचं आहे की त्यावेळेस तिकडे कोण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमंडळामध्ये मेन मुत्सद्दी कोण होते हे खूप महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला नावं सांगतो. पंताजी गोपीनाथ बोकील होते, रघुनाथ पंत आत्रे होते, सोनोपंत डबीर होते, मोरोपंत पिंगळे होते, साम्राजपंत रांजेकर. साम्राजपंत रांजेकर हे त्यावेळेचे पेशवे होते, छत्रपती शिवाजी महाराजांचे पेशवे होते साम्राजपंत रांजेकर. त्यानंतर रघुनाथ बल्लाळ कोल्डे होते आणि नोरोपंत होते. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमंडळांची जे मेन मुत्सद्दी आहे त्यांची नावं एकदा परत रिपीट करतो, प्लीज हिअर प्रॉपरली. नावं अशी होती: पंताजी गोपीनाथ बोकील, रघुनाथ पंत आत्रे, सोनोपंत डबीर, मोरोपंत पिंगळे, साम्राजपंत रांजेकर, रघुनाथ बल्लाळ कोल्डे आणि नोरोपंत. हे सगळे मुत्सद्दी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमंडळामध्ये होते. या सगळ्यांच्या बरोबर शिवाजी महाराज तिकडे बसले आणि त्यांचं तिकडे बोलणं सुरू झालं. आता पत्र ओपन होणारच. आता परत एक पत्र आहे. आधी कृष्णाजी भास्कर आले, छत्रपती शिवाजी महाराजांना भेटले, ते काय म्हणाले मी तुम्हाला सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना काय रिप्लाय दिला तेही मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर खानाचं पत्र कृष्णाजी भास्कर म्हणजे खानाच्या वकील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या राजमंडळाच्या लोकांना घेऊन खलबतखान्यामध्ये किंवा तिकडे कोर्टामध्ये बसलेत आणि आता ते पत्र उघडतात आणि ते पत्रामध्ये तो काय म्हणतोय अफजुल्ला ते जरा ऐका. अफजल खान्स लेटर टू CSM. मी परत वाचून दाखवीन कारण का मला कुठेही चुकीचं शब्द द्यायचा नाही आहे. ओके, ऐका. अफजुल्ला म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांना काय म्हणतो, लेटरमध्ये काय म्हणतो ऐका. आपण आजकाल कदम पर कदम बेजबाबदार बर्ताव करत आहात. तो हजरत आदिलशाह बादशास तीरासारखा बोचत आहे. हा डोंगरी किल्ल्यांचं मुलूक आपण आपल्या कब्जात घेतला आहे. त्यामुळे दंडराजापुरीच्या सिद्धीही आपल्यावर सक्त नाराज आहेत. त्यानंतर आपण जावळी हल्ला करून बळजबरीनं कब्जात घेतली. कल्याण वा भिवंडी कब्जा करून तेथील मुसलमानांची हवेल्या जमीनदोस्त केलीत. त्यांची सारी दौलत फस्त करून तख्तताराज केलीत. ते सर्वजण आपल्यावर आजूर्दा झाले आहेत म्हणजे रागवले आहेत. तसंच आपण बेगुमानपणे स्वतंत्र राजेप्रमाणे मान मरातब आणि निशाणी धारण करत आहात. बंडखोरी करून कोणासही जुमानाचे झाले आहात. त्या अर्थी हजरत आदिलशाह बादशहानी आम्हाला नामजाद करून पाठवले आहे. हे सगळं अफजल खान लिहितो त्याच्या लेटरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज. पुढे हजरत आदिलशहाच्या हुकमावरून 6 प्रकारचे लष्कर आमच्याबरोबर आहेत. ते आमच्या मनात लढायची इच्छा रुजवत आहेतच. आमच्या फौजेत मुसेखानेसारखे शमशेर बहाद्दर व जावळी कब्जी करण्याचे सरदार आम्हाला लढण्याचे फार आग्रह करत आहेत. तरी आपण सर्व किल्ले मुलूक आमच्या कब्जात देऊन टाकावा असे आम्ही तुम्हाला हुकूम करत आहोत. हे लेटर आहे अफजल खानचा आणि हे एक न एक शब्द परफेक्ट आहे बिकॉज हे कंटेम्पररी डॉक्युमेंट शिवभारतामधनं आलेले. कवी परमानंद नेवासकरांच्या पुस्तके शिवभारत जे कंटेम्पररी आहेत माझ्याकडे आहे त्यातून हे आलेलं आहे. ठीक आहे, एक ना एक शब्द मी एकदा परत ते लेटर तुम्हाला वाचून दाखवतो की अफजल खान काय लिहितोय. छत्रपती शिवाजी महाराज किती जरबेने लिहितोय जरा बघा तुम्ही. आपण आजकाल कदम बर कदम बेजबाबदार बर्ताव करत आहे. तो हजरत आदिलशाह बादशाह तीरासारखा बोचत आहे. हा डोंगरी किल्ल्यांचं मुलूक आपण आपल्या कब्जात घेतला आहे. त्यामुळे दंडराजपुरीचा सिद्धीही आपल्यावर सक्त नाराज आहेत.
आपण जावळी हल्ला करून बळजबरीने कब्जात केलीत. कल्याण व भिवंडी कब्जा करून तेथील मुसलमानांची हवेल्या जमीनदोस्त केलीत. त्यांची सारी दौलत फस्त करून तख्तताराच केलीत. ते सर्वजण आपल्यावर आजुर्दा झाले आहेत. तसंच आपण बेगुमानपणे स्वतंत्र राजाप्रमाणे मान मरादब आणि निशाणी धारण करत आहात. बंडखोरी करून कोणाचाही जुमानाचे झाले आहात. त्या अर्थी हजरत आदिलशाह बादशाहनी आम्हाला नामजाद करून पाठवले आहे. हजरत आदिलशहाच्या हुकमावरून 6 प्रकारचे लष्कर आमच्याबरोबर आहे. ते आमच्या मनात लढायची इच्छा रुजवत आहेतच. आमच्या फौजेत मुसेखानेसारखे शमशेर बहाद्दर व जावळी काबीज करण्याचे सरदार आम्हाला लढण्याचे फार आग्रह करत आहेत. तरी आपण सर्व किल्ले मुलूक आमच्या कब्जात देऊन टाकावा असे आम्ही तुम्हाला हुकूम करत आहोत. हे लेटर किंग टू किंग म्हणजे ज्यांच्यामध्ये युद्ध झालं त्यांना हे लेटर, म्हणजे हे अफजल खाननी लिहिलेलं लेटर आहे छत्रपती शिवाजी महाराजांना. ठीक आहे. त्यानंतर खलबतखान्यात सगळेजण एकत्र बसले. सगळ्यांनी विचार केला की आता आपण काय बोलायचं. बिकॉज कृष्णाजी भास्करने त्यांचं काम केलं होतं. आधी साखरपेरणी केली होती. खानच्या मनात असं तसं 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 तुमच्या वडिलांसारखेच आहे, तुम्ही काय हे करू नका, तुम्ही प्लीज त्यांना भेटायला वाईट या. आणि हे लेटर, बट व्हॉट दिस लेटर प्रूव्ज, लेटर तर हेच प्रूव्ज करतं की हा माणूस अत्यंत रागाने आणि अत्यंत द्वेषाने छत्रपती शिवाजी महाराजांना लेटर लिहितोय. ह्यातनं तर हेच दिसतं आपल्याला. ठीक आहे. आता आपण थोडंसं पुढे येऊ. छत्रपती शिवाजी महाराज आणि ते सगळं तिकडे एकत्र बसले आणि त्या सगळ्या राजमंडळाची नावं मी तुम्हाला सांगितलीत. हवं तर जरा मागे जा 2-3 मिनिटांनी बघा, मी सगळ्यांची नावं तिकडे सांगितलेली आहेत. आता इकडे हे ठरलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून तिकडे वकील जाणार. तर कोण जाणार? गोपीनाथ पंत बोकील यांचंही नाव राजमंडळामध्ये होतं. ते सर्वमताने म्हणजे ते मान्य झालं आणि मग ठरलं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून यांचे वकील म्हणून पंताजी गोपीनाथ बोकील हे जातील, म्हणजे पंतोजी तो काका हे जातील. नेक्स्ट डे कृष्णाजी भास्कर सदरेवरती आले. ऑफकोर्स येणारच ना, कोर्टामध्ये येणार. बिकॉज छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला लेटर दिलं तर त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला उद्या देतो. आता ते सदरेवरती आले. आता छत्रपती शिवाजी महाराज कृष्णाजी भास्करला काय म्हणतात हे कंटेम्पररी डॉक्युमेंटमधनं आलं. मी परत सांगतो, हे सगळे वाक्य सगळे सेंटेन्स परफेक्ट आहेत, वर्ड टू वर्ड परफेक्ट आहेत. काय घडलं आहे ते ऐका. खूप जबरदस्त आहे हा टॉपिक. पार्ट 7. छत्रपती शिवाजी महाराज कृष्णाजी भास्कर यांना म्हणतात, खान साहेबांनी माझ्या हातून जिंकलेले मुलूक, गडकोट आणि जावळी परत मागितली आहे व मला तह करण्याचा हुकूम दिला आहे. हा खरोखर माझ्यावर दयाच दाखवली आहे. त्यांचे बळ केवढे मोठे, त्यांचा पराक्रम आगीसारखा. त्यांच्यामुळेच पृथ्वीला शोभा आहे. त्यांच्या ठाई कपट मुळीच नाही. परंतु मी मात्र अत्यंत घाबरलो आहे. खान साहेबांनी मला हुकूम पाठवला आहे मी वाईत भेटायला यावे, परंतु मला भीती वाटते. म्हणून खान साहेबांनी जावळीत यावे, म्हणजे माझे भय नाहीसे होईल आणि माझे वैभवही वाढेल. आपले खान साहेब मागत आहेत ते सर्व किल्ले आणि जावळी देखील मी त्यांच्या स्वाधीन करीन. छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य आणि शब्द बघा काय आहेत. एरवी त्यांच्याकडे नजर देऊन पाहणेही मला मुश्किल आहे, परंतु ते जावळीत आल्यास मी माझी कट्यार निशंकपणे त्यांच्या पुढे ठेवीन. खान साहेबांनी अभयाची क्रियाशपथ द्यावी यासाठी मी आमचे हिजीब पंताजी गोपीनाथ बोकील यांना तुमच्याबरोबर खान साहेबांकडे घेऊन जावं. त्यापाशी खान साहेबांकडून हस्तपंचकाची आण देवावी. व्हॉट यू मीन बाय हस्तपंचकाची आण? हे 5 आहेत, 5 आपल्याला बोट आहेत. ह्याची आण म्हणजे तुम्ही सगळं लिहून द्या बाबा, मी तुला काही करणार नाही, माफ करेन. आणि ह्याची आण म्हणजे याची शपथ द्यावी, अशी त्या पंजानी त्यावरती छाप मारून मला तुम्ही शपथ द्यावी. खान साहेबास जावळीत घेऊन येणे. खान साहेब म्हणजे आमचे काकाच आहेत. काकांची भेट घेऊ, आमच्या मनात काही कपट नाही. अशी सगळी साखरपेरणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. वन्स अगेन मी ही गोष्ट रिपीट करेन की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं लेटर जे कृष्णाजी भास्करने दिलेलं आहे ते वाचून ते कृष्णाजी भास्करांना काय म्हणाले, तर ते हे म्हणाले, खान साहेबांनी माझ्या हातून जिंकलेले मुलूक, गडकोट आणि जावळी परत मागितले आहे व
व मला तह करण्याचा हुकूम दिला आहे. ही खरोखर माझ्यावर दयाच दाखवली आहे. त्यांचे बळ केवढे मोठे, त्यांचा पराक्रम आगीसारखा. त्यांच्यामुळेच पृथ्वीला शोभा आहे. त्यांच्या ठाई कपट मुळीच नाही. परंतु मी मात्र अत्यंत घाबरलो आहे. खान साहेबांनी मला हुकूम पाठवला आहे की वाईट भेटायला यावे, परंतु मला भीती वाटते. म्हणून खान साहेबांनी जावळीत यावे, म्हणजे माझे भय नाहीसे होईल आणि माझे वैभवही वाढेल. आपले खान साहेब मागत आहेत ते सर्व किल्ले आणि जावळी देखील मी त्यांच्या स्वाधीन करीन. एरवी त्यांच्याकडे नजर देऊन पाहणेही मला मुश्किल, परंतु ते जावळीत आल्यास मी माझी कट्यार म्हणजे तलवार, मी माझी कट्यार निशंकपणे त्यांच्यापुढे ठेवीन. खान साहेबांनी अभयाची क्रियाशपथ द्यावी, ह्यासाठी मी आमचे हेजीब पंताजी गोपीनाथ बोकील यांना तुमच्याबरोबर खान साहेबांकडे घेऊन जावं. त्यापाशी खान साहेबांकडून हस्तपंचकाची आण द्यावी. खान साहेबास जावळीत घेऊन येणे. खान साहेब म्हणजे आमचे काकाच आहेत. काकांची भेट घेऊच. आमच्या मनात काही कपट नाही. ही सगळी छत्रपती शिवाजी महाराजांचं बोलणं की समोरच्याचा माइंड आय थिंक ते रीड करत असावे. ह्याला म्हणतात रेट्रोस्पेक्टिव्ह व्ह्यू. समोरचा माणूस आपण काय बोलल्यावरती काय रिॲक्ट करेल किंवा त्याच्या डोक्यात काय चालू असतं, ही सायकोलॉजिकल टर्म इट इज नॉट रेट्रोस्पेक्टिव्ह व्ह्यू. आपण नेहमी म्हणतो की इंट्रोस्पेक्शन म्हणजे स्वतःमध्ये काय आहे काय नाही तुम्ही स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करा. बट आय थिंक इंट्रोस्पेक्शनच्या बरोबर रेट्रोस्पेक्टिव्ह पण गरजेचं आहे की समोरच्या माणसाच्या भुया कशा उडल्या असतील, डोकं कसं करत असेल, त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज कदाचित माणसांना ओळखू शकत असतील. बिकॉज सगळे म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज, सगळं म्हणतो गडपती अश्वपती सर्व याच्यामध्ये माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराज हे सायकोलॉजीचे सुद्धा पती असतात. आय मीन किंग असतील असं मला वाटतं. बिकॉज ही वॉज एबल टू अंडरस्टँड दी सायकोलॉजी व्हेरी वेल. ही जी साखरपेरणी जी त्यांनी केलेली आहे हे त्यांना माहिती आहे की हे शब्द न शब्द अफजलच्या कानावर जाणार. आणि तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो, ही बरी मला आठवण झाली, मी विसरलो होतो. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक खूप मोठी खासियत ही होती, हे तुम्हाला पुढे येईल, हा उल्लेखही आहे. मी तुम्हाला हेही सांगतो की त्यांनी जे सांगितलं आहे मी घाबरलेलो आहे, मी अत्यंत घाबरतो, हे त्यांनी त्यांच्या सैनिकांमध्ये सुद्धा अशीच अफवा पसरवली होती की मी खानाला घाबरतो. आणि हा फॅक्ट आहे. बिकॉज तुम्हाला ते मुळापर्यंत रुजवावं लागतं, तेव्हा ते त्या तुमच्या दुश्मनाच्या डोक्यापर्यंत घुसतं आणि मग तुमचा दुश्मन बेफिकीर होतो. दुश्मनाला बेफिकीर ठेवणं खूप गरजेचं होतं. आणि हे काही ठिकाणी हे उल्लेख आलेला आहे की स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना पण कधी कधी खरंच असं वाटलं की बाबा खरंच राजे खानाला घाबरलेले आहेत. किती जबरदस्त प्लॅनिंग असेल, फ्लॉलेस प्लॅनिंग छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि लीड बाय एक्झाम्पल, हे दोन्ही पण ह्याच्यामध्ये कव्हर होतं. ऑसम राजा माझा, ऑसम. त्यानंतर मग पुढे आपण येतो. अशी सगळी साखरपणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही पंताजी गोपीनाथ बोकीलांना तुमच्याबरोबर घेऊन जाते, माझे वकील आहेत, माझे हेजीब हे माझे हेजीब आहेत, हे येऊन खानाला भेटतील. त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा लेटर लिहिलेलं आहे. पण तूर्तास मी इथे थांबवतो बिकॉज हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. तुम्हाला 3 कन्व्हर्सेशन्स मी तुमच्या समोर आणलेत आणि मला कोणाला कन्फ्यूज नाही करायचं आहे, म्हणून तूर्तास तरी मी इकडे थांबवतो. बिकॉज पुढे ते वाईमध्ये गेलेले आहेत, कृष्णाजी भास्कर आणि पंताजी गोपीनाथ बोकील, त्यांचं सुद्धा कन्व्हर्सेशन येईल. सो हे सुद्धा मंत्रयुद्धाचा पार्ट जो आहे तो आणखी पुढे चालवणार आहे. तो प्रतापगड वॉर पार्ट 7 आपण इकडेच थांबवतो. पार्ट 8मध्ये सुद्धा मंत्रयुद्ध चालू राहते. कोण काय बोललं हे तुम्ही बघा. अत्यंत जबरदस्त वळण असं इकडे आलेलं आहे. एनिवे हा पार्ट इकडेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय.